आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा रुसायचो तेव्हा आमची मम्मी आम्हाला म्हणायची की हसणार नाही, बोलणार नाही, तुझ्या नाकावरचा राग कधी जाणार नाही. आणि मग आम्ही खुदकन हसायचो. तसंच आज संध्याकाळी दक्षू किचन ओट्यावर चढून खूप चुळबुळ करत होता. म्हणून मी त्याला थोडं ओरडले तर तो असा कोपऱ्यात रुसून बसला होता आणि काही केल्या हसत नव्हता. पण मला त्याच्याकडे बघून खूप हसू येत होतं, कारण इतक्या लहान वयात रुसायचं काय कळतं याला. त्यानंतर आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी मुलांना डोसा बनवून दिला होता आणि ते म्हणतात ना, किसी के दिल का रास्ता उसके पेट से होके गुजरता है. तर दक्षूचं तसंच झालं. त्याला डोसा खाऊ घातला आणि त्याचा मूड एकदम ओके ओके झाला. त्यानंतर मी आम्हा दोघांसाठी चहा बनवला आणि लग्नाच्या अगोदर सचिन अजिबात चहा घेत नव्हते, पण त्यांनाही माझ्यामुळे सवय लागली आणि आता ते स्वतःहून चहा बनवायला सांगतात. नंतर चहा बनवला, कपमध्ये घेतला आणि त्यांना पण दिला, मी पण घेतला. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो गार्डनला आणि मी बाहेर येईपर्यंत मुलं असे पोर्चमध्ये डान्स करत होते, कारण शिवजयंती असल्यामुळे जवळच कुठेतरी DJ वाजत होता. तर आता मला सांगा, शिवजयंतीचा आणि DJचा काय संबंध हो? खरं तर ती आपली संस्कृती पण नाही, पण लोक आजकाल काहीही करतात. त्याच्यानंतर आम्ही गार्डनमध्ये जाऊन पोचलो आणि घरापासून जवळच 5 मिनिटाच्या अंतरावर असं एक मस्त गार्डन आहे. तिथं मी मुलांना संध्याकाळी खेळायला घेऊन जात असते. गार्डनमध्ये खूप छान छान राईड्स आहेत, स्लाईड्स आहेत, झोका आहे, सीसॉ आहे आणि मग गार्डनला गेलो की आम्हाला आमचे खूप सारे फ्रेंड्स भेटतात. चला तर मग आम्ही आमच्या राईड्स एन्जॉय करतो. तुम्ही पण हा मिनी व्लॉग एन्जॉय करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, टाटा.